सर्वांना जय भीम. मित्रांनो, 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय देऊन अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय दिला आणि या निर्णयाचे पडसाद नंतर आपल्याला पडताना दिसून येत आहेत. या निर्णयाच्या संबंधाने वाद आणि प्रतिवाद होताना आपल्याला दिसून येत आहे. खरं तर हा जो विषय आहे हा सामाजिक न्यायाचा विषय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आपण जर बघितलं तर सर्व जाती जमातींना आरक्षणाचा समान लाभ मिळाला पाहिजे या न्यायभूमिकेमधून हा निर्णय घेतलेला आहे. एकत्रित आरक्षणामधून काही जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता आणि त्या प्रवर्गातील अनेक जाती समूह या आरक्षणाच्या लाभापासून वंचित होत्या आणि त्यामुळेच सर्व जातींना म्हणजे सशक्त जातीसह सर्व जातींना समान लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. खरं तर या निर्णयाचं सर्व जाती जमातीकडून स्वागत होणं अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवानं या देशातील काही ज्या अनुसूचित जाती जमातीमधील ज्या सशक्त जाती आहेत आणि त्या सशक्त जातीचे नेते किंवा इंटेलेक्च्युअल पीपल जे आपण म्हणतो या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करणं सुरू केलेलं आहे. नुसता विरोधच नाही तर हा निर्णय लागू होणार नाही यासाठी जंग पछाडले जात आहे असंही आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे मग भारत बंद असे इथे आंदोलन होताना दिसत आहेत. खरं तर हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे कुठल्या जातीच्या विरोधात नाही, सशक्त जातीच्या सुद्धा विरोधात नाही, कारण या निर्णयामुळं सशक्त जातींना आरक्षण मिळणार नाही असा भाग नाही किंवा या निर्णयामध्ये सशक्त जातींना लाभ मिळू नये असंही म्हटलेलं नाही. तर आरक्षणाचा समान लाभ सगळ्या जातींना मिळाला पाहिजे हेच या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे आणि ते राज्यानं करावं, तो राज्याला अधिकार आहे हेच म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळं सांगितलेलं आहे का? तर नाही. आपले जे महापुरुष आहेत फुले, शाहू, बाबासाहेब या महापुरुषांची चळवळ काय होती की या देशातील जो वंचित, उपेक्षित, दडपलेला जाती समूह आहे या समूहांना सामाजिक न्याय मिळावा, ते मुख्य प्रवाहात यावेत यासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे. कुठल्या एका जाती समूहाला सामाजिक न्याय मिळावा किंवा एखादी जातच मुख्य प्रवाहात यावी यासाठी या महापुरुषांचा संघर्ष नव्हता. तर या देशातील ज्या काही हजारो जाती आहेत त्या हजारो वंचित उपेक्षित जातींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या सगळ्या महापुरुषांचा होता आणि म्हणून या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय करताना सुद्धा या महापुरुषांची विचारधाराच पुढे नेलेली आपल्याला दिसून येते. या संदर्भाने बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की हा जो सामाजिक न्यायाचा लाभ आहे किंवा सामाजिक न्याय आहे ज्याला आपण आरक्षण किंवा विविध योजना हे सामाजिक न्यायाचे साधनं मानतो आणि हा सामाजिक न्याय जो आहे तो सर्व जातींना मिळाला तरच या देशामध्ये समानता येऊन जातीमध्ये समानता येऊन समता प्रस्थापित होते आणि त्यामुळं सर्व जातींना हा सामाजिक न्याय मिळण्याबाबत स्वतः बाबासाहेब आग्रही होते. आपण जर बघितलं तर 1920च्या 27 मार्च 1920च्या मूक नायकातील जातवार प्रतिनिधित्वाची भूमिका या आग्रलेखामध्ये
आपली भूमिका मांडताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, जातीची संख्या व तिच्या गरजा या दोन गोष्टींनुरूप प्रतिनिधींची संख्या ठरविल्यास जातीत कलागतीचे कारण उरेल असे नाही. संख्येने जात मोठी असली पण तिच्या गरजा जर फार नसतील तर त्या जातीला संख्येच्या मानाने स्वतंत्र प्रतिनिधी देणे आमच्या मते जरुरी नाही. उलट पक्षी संख्येने जरी लहान आहे तरी पण परिस्थितीने दडपल्यामुळे जिला अनेक गरजा भागून घेतल्या पाहिजेत अशा जातीस तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व देणे इष्ट आहे. म्हणजे बघा, बाबासाहेब किती पुढचा किंवा फार मोठा विचार या गरीब वंचित जातींच्या दृष्टीने करतात. बाबासाहेबांचं असं मत आहे, 1920 साली त्यांनी ते आपल्या अग्रलेखात मांडलेलं मत आहे की ठीक आहे, अनेक जाती आहेत एकत्र, अनेक जातींना सामाजिक न्यायाची गरज आहे, विशेष संधीची गरज आहे, परंतु त्यामध्येही ज्या जाती जास्त गरीब आहेत आणि एखाद्या अशा जातीची लोकसंख्या जरी कमी असली आणि तिच्या गरजा जर जास्त असतील, ती जास्त दडपलेली असेल, तर या जातीला लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त प्रतिनिधित्व म्हणजे जास्त आरक्षण मिळणं गरजेचं आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे जेवढी जास्त दडपलेली जात आहे तिला तेवढं तिच्यापेक्षा जास्त, तिच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण मिळणं किंवा संधी मिळणं हे गरजेचं आहे, हे बाबासाहेब 1920 साली म्हटलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 1 फेब्रुवारी 1929 रोजी बहिष्कृत भारतमध्ये आरक्षणाची सैद्धांतिक भूमिका मांडताना बाबासाहेब म्हणतात की समतावाद्यांचे ध्येय सर्वांना समतेने वागविणे हे नसून समता प्रस्थापित करणे हे आहे. हे ध्येय साधताना सर्वांना समतेने वागून चालणे शक्य नाही. जेथे सर्व व्यक्ती समान आहेत तेथे काही व्यक्तींना असमानतेने वागविल्यास विषमता उत्पन्न होईल, पण जेथे व्यक्ती असमान आहेत तेथे त्यांना सारखे लेखून चालणे म्हणजे समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाला विरोध करणे होय. या बाबतीत रोगी माणसाचे उदाहरण बरोबर लागू पडते. सुदृढ माणसाला जाडे भरडे अन्न चालते, पण सुदृढ माणूस व रोगी माणूस हे दोघेही सारखे मानून जर एखादा वेडगळ समतावादी ते जाडे भरडे अन्न रोग्याला देईल तर तो रोग्याचा प्राणदाता होण्याऐवजी प्राणहर्ता होईल. असं त्यावेळी 1929ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमध्ये आपलं हे मत मांडलेलं आहे. तर बाबासाहेबांचं त्यावेळेस असं म्हणणं होतं, म्हणजे त्यावेळीसुद्धा आता जे आपल्याला लागू पडतं की सर्व जातींना, समजा काही असमान जाती आहेत, त्या असमान जातींना जर समान लेखून जर आपण त्यांना ट्रीटमेंट दिली तर त्या असमान जातीवर अन्याय होण्यासारखा आहे. हां, जेथे सर्व समान जाती आहेत तेथे काहींना असमान लेखलं गेलं तर ते चुकीचं होणार आहे. परंतु जेथे मुळात काही असमान जाती आहेत आणि त्यांना समान लेखून जर त्यांच्याबरोबर जर समानतेची ट्रीटमेंट केली तर ते जे असमान जाती आहेत या असमान जाती ह्या असमान जातीचं अधिक नुकसान होईल, म्हणजे ते विनाशाकडे जातील, प्राण जाईल, अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडलेलं आहे. आणि याचं उदाहरण देताना एखादा समतावादी जर म्हणाला की जे रोगी समाज आहे किंवा रोगी व्यक्ती आहे, जसं सुदृढ व्यक्तीला जाडंभरडं अन्न देतो तसंच अन्न रोगी व्यक्तीला जर दिलं तर रोगी व्यक्ती हा जाड्याभरड्या माणसासारखं अन्न पचवू शकत नाही, तर त्याचा प्राण जाईल. म्हणून रोगी माणसाला जे आहे तर त्याच्याप्रमाणे थोडं चांगलं अन्न देऊन, पौष्टिक अन्न देऊन त्याला सुदृढ करणं हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं आणि अशी त्यांनी मांडणी केली आहे. आता नेमकं तसंच झालेलं आहे की आपण म्हणतो की अनुसूचित जातीमध्ये सर्व जाती समान आहेत, एक आहेत,
होमोजिनियस आहेत आणि मग एक असलेल्या जातीमध्ये विभागणी केली तर त्यामध्ये फूट पडते, असा आपण विरोध करताना त्याचं समर्थन करतो आहे. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की खरंच अनुसूचित जातीमध्ये सगळ्या जाती समान आहेत का? समानता अनुसूचित जातीमध्ये आहे का? तर बिलकुलच नाही. कारण काही जाती जर आपण बघितल्या तर खूप मागे आहेत. अनुसूचित जातीमध्येच असमानता आहे. काही जाती खूप गरीब आहेत, अजूनही भटक्या आहेत, अजूनही दारिद्र्य आहे त्या जातीमध्ये. आणि काही जाती ज्या आहेत, काही जाती ह्या फॉरवर्ड झालेल्या आहेत, सशक्त झालेल्या आहेत. आणि म्हणून या अशक्त जातींनाही जर त्या सशक्त समजूनच त्यांच्यासोबत ट्रीटमेंट केली आणि त्यांना त्यामध्ये जर कोंबला आणि त्यांना विशेष काही तरतूद केली नाही, तर या जाती ज्या अशक्त जाती आहेत यांच्यासोबत हा भेदभाव होईल. ह्या असमान जातींना या सशक्त सोबत जर समान लेखलं तर या असमान जाती ज्या आहेत ह्या अधिक दुर्बल होतील आणि ह्या विनाशाकडे जातील. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी 1929 साली सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे की अनुसूचित जाती जमातीमध्ये जरी जाती सर्व एकत्र असल्या तरी त्या समान झालेल्या नाहीत, त्या असमान आहेत, खूप मागे आहेत, खूप गरीब आहेत आणि अशा जातींना वेगळी ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये हेच केलेलं आहे की ज्या जाती असमान आहेत, गरीब आहेत, त्यांना सुदृढ करण्यासाठी, सशक्त करण्यासाठी त्यांना त्यांचा स्वतःचा खुराक, खाद्य देण्याचा प्रयत्न या निकालातून झालेला आहे. आणि या लाईननं आपण विचार केलास तर सर्वोच्च न्यायालयाचं चुकलं काय? बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, आमच्या महापुरुषांना जे अपेक्षित आहे, संविधानाला जे अपेक्षित आहे की समता प्रस्थापित करणं, सर्व जातींना समान न्याय मिळाल्याशिवाय समता प्रस्थापित होत नाही, त्यानुसारच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. परंतु आमचे जे काही बांधव आहेत तो या पद्धतीने विचार करत नाहीत. कुठेतरी आपल्या पुरता विचार करून संविधानाच्या मूळ गाभ्याला आणि महापुरुषांच्या विचाराला कुठेतरी फाटा देऊन हे विचार करताना दिसत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाताना हे दिसत आहे. आता या आमच्या बांधवांचं म्हणणं आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये जर अशी उपवर्गवारी केली तर फूट पडते. तर एक व्यावहारिक आपण भाषेत जर बोलायला गेलो तर जोपर्यंत आपल्याला मिळतं तोपर्यंत फूट दिसून येत नाही, म्हणजे ती फूट नाही. पण जेव्हा इतरांना मिळायला लागतं तेव्हा मात्र फूट दिसते. हा दुजाभाव झाला ना. म्हणजे आम्हाला मिळेपर्यंत ती फूट नाही, पण जे दुसऱ्याला जेव्हा मिळायला सुरू होतं तेव्हा फूट पडते म्हणणं हे संयुक्तिक नाही. हे कुठेतरी महापुरुषांच्या आणि संविधानाच्या त्यांना बाजूला ठेवून केवळ आपला विचार करून हे कुठंतरी याचं समर्थन अशा पद्धतीने केलं जातं आहे असं दिसून येते. आता यामध्ये आपण जर बघितलं की अनेक हे जे विरोधक बांधव आहेत ते युक्तिवाद करताना दिसत आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते होमोजिनियस जी SC कास्ट आहे किंवा ST आहे हा होमोजिनियस वर्ग आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये वर्गवारी करता येत नाही किंवा उपवर्गवारी करता येत नाही हे सर्रास म्हटलं जातं आहे. परंतु बंधूंनो, ह्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने खूप गहन चर्चा केलेली आहे, खूप गहन अभ्यास केलेला आहे, सखोल अभ्यास केलेला आहे. आणि हे जे जजमेंट जे आहे 7th बेंचचं, ह्याच्या अगोदरही 2 बेंचने असेच निर्णय दिलेले आहेत. 2020 साली 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने सुद्धा उपवर्गीकरणाच्या बाजूनेच पूर्ण निकाल दिलेला आहे. त्या अगोदर 3 बेंचच्या न्यायपीठाने सुद्धा उपवर्गीकरणाच्याच बाजूने निर्णय दिलेला आहे.
आणि त्यामध्ये हे सगळे ह्याची सांगोपांग चर्चा झालेली आहे. होमोजिनियस आहे नाही हे सगळंच. आणि एक सांगतो, जर खरोखर हा ग्रुप होमोजिनियस असता, खरोखरच SC ST प्रवर्ग हा होमोजिनियस हा असता, तर असं वेगळं उपवर्गीकरण करण्याची गरजच भासली नसती. तो खऱ्या अर्थानं होमोजिनियस होऊ शकला नाही. SCच्या लिस्टमध्ये ॲड करतानाही तो होमोजिनियस नव्हता. सर्व हेट्रोजिनियस कास्ट ह्या एका SC आणि STच्या लिस्टमध्ये आणल्या गेल्या. SC आणि STच्या लिस्टमध्ये आणल्यानंतरसुद्धा हा होमोजिनियस होऊ शकला नाही. खऱ्या अर्थाने होमोजिनियस होणं आवश्यक होतं. परंतु 1950 नंतरसुद्धा जवळपास 75 वर्षामध्ये सुद्धा हा जो प्रवर्ग आहे, हा जो SC ST आहे, हा होमोजिनियस होऊ शकला नाही. अजूनही प्रत्येक जातीचं स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येक जात ही स्वतःच म्हणजे बेटी व्यवहार ही दुसरीकडे करत नाही. बेटी व्यवहाराचं बंधन आहे. आणि त्यामुळे आपण असं कसं म्हणू शकतो की हा जो वर्ग आहे तो होमोजिनियस आहे. हा जर होमोजिनियस राहिला असता, हा एकमेकात पूर्ण मिसळलेला असता, एकजीव झाला असता, तर याच्यामध्ये जातीचा विषयच नव्हता. आणि होमोजिनियस न झाल्यामुळे इथे उपवर्गीकरणाची गरज पडलेली आहे. कारण प्रत्येक जात जी आहे ती स्वतःच्या जातीसाठी पुढे येण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या जातीसाठीच काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःच्या जातीचं स्वतंत्र अस्तित्व यांनी जपलेलं आहे. आणि त्यामुळे हे करत असताना इतर जातीवर अन्याय होतो आहे. आणि म्हणून हा होमोजिनियस न झाल्यामुळे ही उपवर्गीकरणाची इथे गरज पडलेली आहे. आणि त्यामुळे असं म्हणणं की SC होमोजिनियस आहे, तर मला वाटते हे चुकीचं आहे. होमोजिनियसच्या नावाखाली या ज्या प्रवर्गामध्ये गरीब जाती आहेत, त्या गरीब जातीवर अन्याय करण्याचा तो प्रयत्न होईल. आणि म्हणून असं काही ज्या काही गोष्टी नाहीतच होमोजिनियस अशा पुढे करून इतरांच्या इतर जातीच्या सामाजिक न्यायाला विरोध करणं हे बरोबर राहणार नाही. आपल्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमध्ये ते बसणार नाही. आता या संबंधानं अनेक प्रकारचं टोकाचं निवेदनसुद्धा काही लीडर करताना दिसत आहेत. जसं आपण बाळासाहेब आंबेडकरांचं उदाहरण घेऊया. बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे, खरं तर बाळासाहेब आंबेडकर हे या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे समर्थक होते. आपण मागे जर त्यांचे स्टेटमेंट्स बघितले, अनेक ठिकाणी दिलेलं त्यांचं भाषण बघितलं, त्यांच्या क्लिप्स बघितल्या, तर आपल्याला लक्षात येईल की बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून, थोडक्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करून, ज्या जाती गरीब आहेत, ज्यांना याचा लाभ मिळत नाही, त्याला सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार तो लाभ मिळाला पाहिजे, यासाठी उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि आम्ही त्यासाठी चळवळ करू, त्यासाठी पुढाकार घेऊ, असं अनेक ठिकाणी बोललेलं आहे. याशिवाय त्यांचं जी वंचित बहुजन आघाडी आहे, त्या वंचित बहुजन आघाडीचा जर आपण अजेंडा बघितला, निवडणुकीचा अजेंडा, तर त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून सर्व जातींना समान न्याय देण्यासाठी आमचं सरकार आल्यास आम्ही ते करू, आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत. अशा पद्धतीनं अनेक वेळा बाळासाहेब आंबेडकरांनी आपली या सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन केलेलं होतं. परंतु दुर्दैवानं 2020 नंतर त्यांनी टर्न घेतला आणि या वंचित जातीच्या म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडायला सुरू केलेली आहे. 2020 साली जेव्हा 5 दिवसाच्या न्यायपीठाचं जजमेंट किंवा 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठानं निर्णय दिला
आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने, त्यावेळेसही बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष देऊ नये, तो लोकांवर निर्णय सोडवावा, जनमत घ्यावं आणि त्यांनी या अनुसूचित जातीमध्ये नाक खुपसू नये, इथपर्यंतही त्यांनी त्यावेळेस बोलून आपली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हे आपलं निवेदन केलं होतं. त्यानंतर 2024 साली म्हणजे मागे काही दिवसापूर्वी 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशाच्या न्यायपीठानं परत अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे असा स्पष्ट निर्णय दिला. त्यानंतरसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी या निर्णयाच्या विरोधात आगपाखड करायला सुरुवात केलेली दिसते. तर बाळासाहेबांचं आता या 1 ऑगस्टनंतर असं मत येतं आहे किंवा त्यांनी जे काही आपलं या संबंधानं प्रतिक्रिया दिल्यात, त्यामध्ये ते असं स्पष्टपणे म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाला अनुसूचित जातीच्या आरक्षणात निर्णय घेण्याचाच अधिकार नाही, ते संविधानिक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये, हा दिलेला निर्णय असंविधानिक आहे, अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलेलं आहे. परत सुप्रीम कोर्ट डज नॉट हॅव राईट टू स्प्लिट द सोसायटी इंटू ग्रुप, असं सुद्धा त्यांनी आपली प्रक्रिया देताना म्हटलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत हा काय पहिल्यांदाच निर्णय दिलेला आहे का? बाबासाहेब हयात होते तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या अनुषंगानं निर्णय देण्यास सुरुवात केलेली आहे. 1951 साली असेल असाच अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या विरोधात, शैक्षणिक आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिल्यामुळे 1951ला बाबासाहेब हयात असतानाच पहिलीच घटना दुरुस्ती करावी लागली होती. आणि आपण ह्या 50 वर्षाचा जर कार्यकाळ बघितला, कालावधी जर बघितला, तर अनेक वेळेला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत वेगवेगळे कमी अधिक असे निर्णय दिलेले आहेत. मग खरं तर त्याच वेळेला असं म्हटलं पाहिजे होतं, बाबासाहेबांनी असं कुठं म्हटलेलं नाही की सर्वोच्च न्यायालयाला ह्याच्यामध्ये काही अधिकार राहत नाही, असा तो भाग नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे काही पहिल्यांदा दिलेला निर्णय नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नाही हे म्हणणं चुकीचं आहे. मग मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसही म्हणायला पाहिजे होतं की ज्यावेळेस 2004 साली सर्वोच्च न्यायालयाने EV चिन्ह या केसमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात निकाल दिला होता. मग त्यावेळेससुद्धा बाळासाहेबांनी म्हणायला पाहिजे होतं, जसं असं आता म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाला अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत निर्णय देण्याचा अधिकार नाही. म्हणजे ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजूने निकाल देतं त्यावेळेस काही वाटत नाही की सर्वोच्च न्यायालयाचं हे काम नाही, त्यांना अधिकार नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एखादा निर्णय जेव्हा आपल्या विरोधात लागतो तेव्हा असंच समजायचं, अशी प्रतिक्रिया द्यायची की सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार नाही. म्हणजे हे कुठंतरी आपल्याला दुटप्पी धोरण असल्यासारखं दिसून येतं. आपण एकच भूमिका घेतली पाहिजे ना. जेव्हा केव्हा सर्वोच्च न्यायालय काही या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत निर्णय देईल त्यावेळेस आपण स्पष्टपणे तेव्हाही म्हणायला पाहिजे होतं, भला निर्णय कुठल्याही बाजून का असेना, सर्वोच्च न्यायालयाला हे अधिकार नाहीत. परंतु याच वेळेला आपण म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही, हे चुकीचं आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाला जो आहे तो खूप मोठा अधिकार संविधानानं दिलेला आहे. संसदेमध्ये जे काही आर्टिकल्स
जे काही कलमं आहेत याचा अन्वयार्थ लावण्याचा सर्वोच्च अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. मग ह्या संविधानामध्ये सगळेच आर्टिकल आले आणि मग त्याचा अन्वयार्थ काढणे आणि न्याय करणे हे सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. आणि असं जर असतं तर सर्वोच्च न्यायालय मागच्या 70 वर्षापासून या विषयावर निर्णयच दिला नसता एकदाही. परंतु नेहमी सर्वोच्च न्यायालय या आरक्षणाच्या संबंधानं निर्णय कमी अधिक देत असतं. ही एक झाली बाजू. दुसरं, बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सुप्रीम कोर्ट डज नॉट हॅव द राईट टू स्प्लिट द सोसायटी इंटू ग्रुप्स. म्हणजे आरक्षणाचं विभागणी केली तर बाळासाहेबांना असं वाटतं की समाजामध्ये ग्रुप पडल्या जातात आणि तो ग्रुप पाडण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. मग असं जर असतं तर संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद करणंच हे चुकीचं ठरलेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण आरक्षणामुळे वेगवेगळे सोसायटीचे वर्ग पडलेले आहेत. SC वर्ग पडलेला आहे, ST पडलेला आहे, OBC वर्ग पडलेला आहे. बरोबर. तर मग सुरुवातीलाच असं जर संविधानकर्त्यांची बाबासाहेबांना जर असं वाटलं असतं बाबासाहेबांना असं का वाटलं नाही की जर आरक्षणाची तरतूद केली तर या समाजाचे ग्रुप पडू शकतात. परंतु तसा विचार केला नाही ना. आरक्षण हे जे आहे ते समता प्रस्थापित करण्याचं साधन मानलेलं आहे. जो वंचित उपेक्षित घटक आहे त्याला आरक्षण देऊन, विशेष संधी देऊन त्यांना इतरांच्या बरोबरीने आणणं हे आरक्षणाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामुळं या आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणून आरक्षण दिल्यामुळे, आरक्षणाची विभागणी झाल्यामुळे ग्रुप पडतात, सोसायटीचे ग्रुप पडतात आणि तो अधिकार सर्वोच्च न्यायालयानं नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. जर आरक्षणामुळे SC, OBC, ST असे NT असे वेगवेगळे ग्रुप पडलेले आहेत, मग हे चुकीचं झालं का? तर नाही. हे समता प्रस्थापित करण्याचं साधन आहे. मागे राहिलेल्या लोकांना बरोबरीने आणण्यासाठी या आरक्षणाचा उद्देश आहे आणि या आरक्षणाचं ते काम आहे. आणि म्हणून त्याला वेगळ्या निगेटिव्ह पद्धतीने पाहणं की आरक्षण वेगवेगळं केल्यामुळं सोसायटीमध्ये ग्रुप पडतात आणि ते योग्य नाही, असं कुठंतरी लंगडं समर्थन करणं मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि म्हणून या अशा पद्धतीनं जर आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं लंगडं समर्थन केलं, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आपण जर चुकीची प्रतिक्रिया दिली, चुकीचं निवेदन केलं, तर इनडायरेक्टली ते फुले शाहू बाबासाहेब आणि संविधानाच्या विरोधात ते निवेदन गेल्यासारखं आपल्याला दिसून येईल. आणि मला वाटतं की बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. कारण ते आमचे जे दैवत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते बायोलॉजिकल वारसदार आहेत.
आणि म्हणून आम्हाला त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, जी की बाबासाहेबांनी जातीच्या पुढे जाऊन, स्वतःच्या पुढे तर तेव्हाच गेले, पण जाती धर्माच्या पुढे जाऊन जिथे त्यांनी समता सांगितली आहे, अशा या समतेच्या सर्वोच्च पुजारी असलेल्या महामानवाच्या वारसदाराकडून आम्हाला बाबासाहेबांच्याच विचाराची अपेक्षा आहे. आणि म्हणून बाळासाहेबांना विनंती आहे की त्यांनी संपूर्ण वंचित उपेक्षित जातीच्या सामाजिक न्यायासाठी आपण विचारधारा पुढे नेणं गरजेचे आहे. त्यासाठी चळवळ पुढे नेणे गरजेची आहे. त्यानंतर आपण बघितलं आहे की राजरत्न आंबेडकर साहेब यांनीसुद्धा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध करताना काही निवेदन केलेलं आहे. प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं आहे की अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये अ, ब, क, ड जर असे गट निर्माण केले आणि एखाद्या गटाकडे लायक जर कॅन्डिडेट नसला तर ती जागा लॅप्स होते आणि SCचं नुकसान होतं. आणि या कारणामुळे प्रामुख्याने की हे उपवर्गीकरण होऊ नये असं राजरत्न आंबेडकरांचं म्हणणं आहे. परंतु आपण हे खरं तर अबकडचं जो प्रारूप आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन असं ज्याला म्हटलं जातं, त्यामध्ये अबकडमध्ये कुठल्या गटाला जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर ती जागा लॅप्स होत नसते. अबकड असे गट पाडल्यानंतर त्याच्यामध्ये मोस्ट बॅकवर्ड जो गट असतो तो अमध्ये असतो. त्याच्यानंतरचा जो बॅकवर्ड आहे तो बमध्ये आणि त्याच्यानंतरचा थोडा सुधारित आणि एकदम सुधारित सशक्त ड, अशी ही गटाची रचना असते. आणि आरक्षण देताना लोकसंख्येनुसार किंवा प्रिफरन्शियल ट्रीटमेंट म्हणून जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, प्राधान्यक्रमाची वागणूक, तसं एखाद्या जातीची गरीब दडपलेली अधिक जात असेल तर तिला थोडंसं जास्तही, लोकसंख्या जरी कमी असली तरी थोडंसं जास्तही आरक्षणाची टक्केवारी दिल्या जाते. परंतु एखादी जागा कॅन्डिडेट उपलब्ध नसेल तर ती लॅप्स होत नसते. समजा एखादी अ गटाची जागा आहे आणि त्याच्याकडे कॅन्डिडेट उपलब्ध झाला नाही तर ती जागा लॅप्स होत नाही, तर ब गटाकडे सरकते. पहिल्यांदा ब गटातून भरली जाते आणि ब गटामध्येही जर मिळाला नाही उमेदवार तर क गटाकडे सरकली जाते आणि क गटातही नाही मिळाला तर ड गटामध्ये ती सरकली जाते. म्हणजे एकूणच अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्येच ती जागा भरून घेतल्या जाते. ती जागा रिकामी राहत नाही. आणि त्यामुळे केवळ असं गैरसमजुतीनं आपण विचार करून हे आरक्षण वर्गीकरण किंवा अबकड गट हे चुकीचं आहे, त्यात अनुसूचित जातीचं नुकसान आहे असं समजणं आणि विरोध करणं हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि म्हणून एकंदरीतच आपण हा विषय समजून घेतला पाहिजे की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गवारी करण्याची खरी गरज आहे का, हे आपण तपासलं पाहिजे, प्रॅक्टिकली तपासलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयाचं 565 पानी जजमेंट जरी वाचलं तरी आपल्या सर्व शंका ज्या आहेत त्या दूर होऊ होतात. आणि जे आपल्याला प्रश्न पडतात त्याचं उत्तर आपल्याला या निकालामध्ये 100% मिळतं. परंतु आपण स्वतः अभ्यास न करता, समजून न घेता, केवळ आपल्या लोकांना खुश करण्यासाठी जर आपण
महापुरुषांच्या विचारांना पेक्षा वेगळं किंवा संविधानापेक्षा वेगळी जर भूमिका मांडत असू, तर आपण आत्तापर्यंत जे काही आंबेडकरवादी म्हणून आपण जे कमवलेली इमेज आहे, त्या इमेजला किंवा त्या प्रतिमेला कुठेतरी धक्का लागण्याची शक्यता ह्या आपल्या गैरसमजुतीमधून होऊ शकते. आणि म्हणून मला या निमित्तानं सर्वांना विनंती करायची आहे की हा जो निर्णय आहे तो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने परिपूर्ण असा निर्णय आहे. या निर्णयामुळे कुणाचं नुकसान होण्याचा विषयच नाही. सशक्त जातीसोबत सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, या उदात्त न्याय हेतूने हा निर्णय दिलेला आहे. आणि हीच विचारधारा महापुरुषांची होती, संविधानाची होती. आणि आम्ही स्वतः आपण जेवढे अनुसूचित जाती जमातीची जातीसमूह आहोत, हे महापुरुषांना मानणारे जातीसमूह आहोत, संविधानाला मानणारे जातीसमूह आहोत. आणि या जातीसमूहातील काही लोकांनी जर वेगळी भूमिका घेतली, सामाजिक न्यायाच्या विरोधात जर भूमिका घेतली, तर निश्चितपणे कुठेतरी वेगळा संदेश, कुठेतरी वेगळा एक या संबंधीचा आपल्या नेत्यांचा संदेश, आतापर्यंत जी प्रतिमा होती त्याच्यापेक्षा वेगळी प्रतिमा या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि ती होऊ नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आतापर्यंत जसं आपण अनुसूचित जाती जमातींचं नेते म्हणून संबोधल्या जातं, ओळखल्या जातं, तशी ओळख आहे. आणि आपण जर आपल्याच जातीसमूहांच्या, आपल्याच बांधवांच्या सामाजिक न्यायाच्या विरोधात गेलो, तर निश्चितपणे आपली ओळख ही वेगळी व्हायला, लहान व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या संबंधानं सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने विचार करावा आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन ही जे SC आणि STचा प्रवर्ग आहे तो अधिक कसा एकमेकाजवळ सांधल्या जाईल, याच्यामध्ये ऐक्य कसं राहील, यासाठी आपण प्रयत्न करावे. आणि खऱ्या अर्थानं सर्व जातींना जर समान लाभ मिळायला सुरुवात झाली तर कोणाबद्दलही वेगळी, आता जी एकमेकाबद्दल जी वेगळी भावना आहे, धुसफूस आहे की आम्हाला मिळत नाही, आमचं इतरांना मिळतं, ही जी भावना आहे आणि याच्यामधून जी धुसफूस आहे आणि याच्यामधून जे ऐक्याला आपल्या आता सध्या तडा जात आहे, भविष्यात जर सर्वांनाच मिळू लागलं तर सगळ्या जाती गुण्या गोविंदानं एकत्र नांदतील, एकमेकाबद्दल धुसफूस राहण्याचा विषय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं हा प्रवर्ग एक होईल, ऐक्य अजून मजबूत होण्यासाठी त्याची मदत होईल. जसं आता NTमध्ये जरी अबकडं राहिलं तरी त्यांच्यामध्ये फूट पडलेली नाही, ते उलट NTमधले सगळे प्रवर्ग हे गुण्यागोविंदानं राहत आहेत. आणि जेव्हा केव्हा काही अडचण येते तेव्हा सगळे या NTमधले लोक एकत्र येतात. OBCमध्ये जरी अबकडं अनेक राज्यामध्ये आहेत तरीही त्यांच्यामध्ये काही कुठला द्वेष नाही, कुठली फुटीची भावना नाही, सगळे गुण्यागोविंदानं त्यांचं चालू आहे. आणि जेव्हा कॉमन एखादा प्रश्न, सामायिक एखादा विषय येतो त्यावर ते सगळे एकत्र येतात. आणि खऱ्या अर्थानं हा जो OBC वर्ग असेल, NT वर्ग असेल, तिथे आरक्षण विभागणी केल्यामुळे या प्रवर्गामध्ये ऐक्य जास्त निर्माण झालेलं आहे. आणि तेच आपल्याला या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून ते साध्य करायचं आहे आणि साध्य होणार आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं आणि फुले शाहू बाबासाहेब आणि संविधानाला
अपेक्षित असलेली समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.